श्री स्वामी समर्थ. मी सोनम भिसे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज ना मी जी रबर शीट वापरते, बॅग स्टिच करताना जी रबर शीट वापरते ना त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही रबर शीट आहे आणि ही मी ना लोकल मार्केटमधून घेतलेली रबर शीट आहे. तर हे वापरल्याने ना खूप छान पद्धतीची फिनिशिंग आणि आपल्या बॅगचा लुक तर इतका सुंदर येतो ना. तर जसे आपण मार्केटमध्ये जसे आपण बॅग खरेदी करतो ना तसा सेम लुक आपल्या बॅगला येतो. तर ही ना मी बॅग ही रबर शीट वापरून मी ही बॅग स्टिच केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हिचा लुक किती सुंदर आलेला आहे. किती छान पद्धतीची ही बॅग स्टिच करून झालेली आहे. मार्केटमध्ये जशी मिळते ना तशीच ही बॅग स्टिच केलेली आहे. आणि ही बॅग वॉशेबल आहे. जर आपण ह्या बॅग धुतल्या तरी यातील रबर शीट लूज पडत नाही किंवा फाटतसुद्धा नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही ही रबर शीट नक्की वापरून तुमच्या बॅग स्टिच करा. हा पाऊससुद्धा तुम्ही पाहू शकता. हे किती सुंदर याचा लुक आलेला आहे आणि किती सुंदर हा पाऊस दिसत आहे. तुम्ही बघा. आणि ह्या रबर शीटचा तुम्ही रियूजसुद्धा करू शकता. जर याचे तुकडे ना आपण बॅग स्टिच करून झाल्यानंतर असे तुकडे ह्याचे शिल्लक राहिलेले असतात तर हे पण आपण ह्याचा पण आपण रियूज करू शकतो. ह्याच्यावरती ना आपण जशी कपड्यावर शिलाई देतो ना तशीच सेम ह्याच्यावरती शिलाई बसते आणि खूप छान पद्धतीने आपण याचे छोटे छोटे पाऊचसुद्धा बनवू शकतो. तर याचा रियूजचा सुद्धा मी तुम्हाला रियूज कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहे. तर तुमच्या जवळच्या लोकल मार्केटला जर अशी रबर शीट मिळत असेल तर तिथून तुम्ही नक्की ही रबर शीट घ्या आणि तुमचा बॅगचा व्यवसाय सुरू करा.